सीतामाईचा शोध हनुमंतजींनी लावला. काहींना प्रश्न पडला की अनेक वानरापैकी हनुमंतरायांनी सीतेचा शोध का लावला. हनुमंतरायाला सीतेच्या शोधासाठी भगवंतांनी का पाठवलं याचं कारण आहे, हनुमंत हे संत आहेत आणि सीता ही शांती आहे. शांती ही कुणालाही माहित नसते कुठे आहे, तर शांती फक्त संतांनाच माहित असते. आहे का शांती परते नाही सुख आहे का. आणि मग शांतीचा शोध लावण्यासाठी संतांना पाठवले. ते संत म्हणजे हनुमंतराय आहेत. बरं, रावणानं जरी सीतामाईला चोरून नेलं तरी रावणाला सीतामाईला सोनार काका महालात ठेवता आलं नसतं का. महालात ठेवता आलं नसतं का. पण महालात ठेवलं नाही, मग अशोक वाटिकात ठेवलं. अशोकात ठेवलं याचं कारण आहे, अशोकातल्या शांतीचा शोध हनुमंतजी लावतात. लंका दहनानंतर हनुमंतजी सीतामाईकडे येतात. माँ मैं चलता हूं एवढ्या शब्दांनी सीतामाईच्या डोळ्याला धारा लागल्या. हनुमान 6 महीना अकेली थी, तू आया तो राहत मिली थी, आपका जाना अच्छा नहीं लगता, ठीक है ये चूड़ामणि प्रभु को दिखाओ. और हनुमान मेरे लखन के चरणों में मेरा दंड प्रणाम कहना. मी कालच सांगून गेलो, एवढ्या शब्दांनी हनुमंतराय चकित होतात. माँ लखन तो आपको माँ कहता है, मैं भी उसको बेटा कहती हूं. माँ बेटे को आशीर्वाद देती है माँ, और आप कहती हो मेरे लखन के चरणों में दंड प्रणाम कहना. अभी भी कहती हूं, क्योंकि मेरा लखन दंड प्रणाम करने लायक है. कारण आम्ही दोघांनी ठरवलं होतं वनवासात येताना. ठरवलं होतं. काय ठरवलं होतं भाभी, 14 वर्षाच्या वनवासामध्ये आपण दोघांनीही दादाचं चरण सोडून दुसरीकडे लक्ष जाऊ द्यायचं नाही. ठरलं होतं आमचं. माझा लखन त्याच्यात पास झाला, मी मात्र नापास झाले. मी प्रभूचं चरण सोडून हरण बघितलं म्हणून मला इथं यावं लागलं. आज कळलं मला, मी त्याला विनाकारण नाही तसं बोलले. हा लक्ष्मण तुम्हारो नहीं दोषा, सो फल पायो किन्हीं रोषा. लखन के चरणों में दंड प्रणाम कहना. हनुमान सर्वांच्या समवेत प्रभू जवळ येतात. प्रभूने विचारलं कैसी है मेरी सीता. हनुमानजी म्हणतात, प्रभू मुझे संसारियों के सुख दुख का अनुभव नहीं, लेकिन इतना बता देता बस, धरा की बेटी इतना दुख सहन कर सकती है. तुलसी जी कहते हैं, धरा की बेटी आहे का. कोणी कितीही चतुर असू द्या, कितीही मोठा असू द्या, कोणत्याही पदावर असू द्या, केलेलं कर्म भोगावं लागते सगळे, नाही का. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. कर्म का लेख मिटे ना रे भाई. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोई सीता माए. कर्म रेखा बड़ी दुस्तर है,
सुग्रीवजी जवळ येतात आणि भगवंताला सांगतात, बस प्रभू, युद्ध आटाळे, युद्धाची तयारी करा. थोडं कमी. आता तुळशीदासजी कथा बदल करतात. हनुमानजी लंका दहन करून निघून गेल्यापासून लंकेत घराघरात दबक्या आवाजात चर्चा चालू होती. सर, दबक्या आवाजात एक दुसऱ्याला म्हणलं, का रे, ज्यानं एकट्यानं एवढी लंका पेटवली ते पलीकडच्या पार्टीतलं सर्वात कमी पॉवरफुलचं वानर आहे म्हणून. कमी पॉवरचं, सर्वात कमी पॉवरचं तर अख्खी लंका पेटवतं, तर फुल पॉवरवाला आल्यानंतर आपलं काय खरं होईल, अशी लंकेमध्ये चर्चा होती महाराज. त्याच वेळी रावणानं आपत्कालीन मीटिंग बोलवली आणि सांगितलं, सभासद हो, जी सरकार, ओ अकेला बंदर आया था, पूरा गांव जलाकर गया, तो बताओ क्या किया जाए. सभासद म्हणले, चिंता मत करो सरकार, हम मर्द बैठे. त्याच मंत्रिमंडळामध्ये बिभीषणजी होते. बिभीषणजी हात जोडून म्हणतात, अविनय हो तो क्षमा करो भैया, लेकिन मेरा सवाल है. क्या सवाल है? कल वो अकेला बंदर आया था, पूरा गांव जलाकर गया, तो आपके ये मर्द कल कहां गए थे, सो गए थे? वो पूरा लंका गांव जला रहा था, अरे उनके गैर हाजिरी में बकवास कर रहे, हम मर्द बैठे हैं. चाचा बंद करा. रावणाला मुद्दा पटला. रावणाने विचारलं, हा विभीषण, तुझंही बरोबर आहे, बोल क्या किया जाय. दादा माझं ऐकाल, सांग तर. बिभीषणाने हात जोडले आणि मीटिंग मध्ये बिभीषण जे आपल्या भावाला सांगतो, दादा असं करा, काय करू. रिगार्या श्रीरामा शरण, सकल कुलाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. रिघार्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. दादा रामाला शरण जा. दादा रामाला शरण जाण्यातच आपलं कल्याण आहे. रामाला शरण जा म्हटल्यानंतर रावणाला राग आला. रावण ताडकन सिंहासनावरून उतरला आणि बिभीषणाच्या कंबरड्यात एक लाद घातली आणि सांगितलं, निकल जाओ, हमें आपकी जरूरत नहीं, उस तपस्वी के पास जाओ. कुंभकर्ण बिभीषणाच्या कंबरड्यात लाद घातली रावणानं. बिभीषणजी खाली पडतात. ही कथा भगवान शिवजी माता पार्वतीला सांगतात. पार्वती, बिभीषण कोण आहे? कोण आहे? बिभीषण साधू आहे. अरे रावण का हरला याचं कारण आहे. एवढा बलवान रावण तरी का हरला? तुळशीदासजी म्हणतात त्याचं मंत्रिमंडळ योग्य नव्हतं, अयोग्य मंत्रिमंडळ. जय आणि पराजय हे मंत्रिमंडळावर अवलंबून असते आणि म्हणून तिघाची कधी खुशामत करू नये माणसाने. मंत्र्यानं राज्याची खुशामत करू नये, गुरुने शिष्याची करू नये. कारण ज्यांनी खुशामत केली रावणानं त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आणि जो खरं बोलला त्याच्या कंबळात लाद घातली. म्हणून रावणाचा पराजय झाला. जाओ तपस्वी के पास, हमें आपकी जरूरत नहीं. शंकरजी माता पार्वतीला सांगतात बिभीषण हा संत आहे. आणि पार्वती, ज्या राज्यामध्ये साधू संतांचा अपमान होतो त्या राज्याचा नायनाट व्हायला वेळ लागत नाही महाराज. साधू अवत्या तुरत भवानी,
साधू संतांचा अपमान होतो त्या राज्याचा नायनाट व्हायला वेळ लागत नाही पार्वती. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, इथून पुढे तुमच्या दारावर कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही जातीचा, फाटक्या कपड्याचा, कसाही महात्मा जर तुमच्या दारात आला, तुम्हाला त्याला वाढता आलं तर काही वाढा, पण हात जोडून विनंती आहे, त्या महात्म्याची निंदा करू नका, त्या महात्म्याचा अपमान करू नका. महात्म्याचा अपमान केला, महात्मा काहीच करत नसतो महाराज, पण साधू संतांचा अपमान केलेला जगाच्या मालकाला सहन होत नसतो. हरिदासाची कोणा न घडावी निंदान सहा, तो गोविंदा नाही देसी. हे पटत नसेल, एका श्रीमंताने गावातील सर्व महिलांना जेवण्यासाठी निमंत्रण दिलं आहे का? दुकानदार सर्व श्रीमंत महिलांना घरी जेवायला बोलवलं. त्या श्रीमंत महिलामध्ये एक झोपडपट्टीतली निघाली, तिच्यासोबत तिचं एक 5-6 वर्षाचं लेकरू निघालं. श्रीमंताच्या घरी जेवण्यासाठी थाट होता, बसायला पाठ, पाटीला पाठ, ताटाला पाठ, पोटाला पाठ, रांगोळ्या काढलेल्या, अगरबत्त्या लावलेल्या. आज पत्रकाराच्या घरी, पुन्हा आमच्या रामभाऊच्या घरी, शामरावच्या घरी सगळं केलं तसं आहे. गम 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 सुगंध यायला लागला. पाटावर ताट होतं चांदीचं, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, तांब्या चांदीचा. चांदीच्या ताटामध्ये काय पिठलं भाकर नसते. चांदीच्या ताटामध्ये मग श्रीखंड, बालुशाही, गुलाबजाम, बासुंदी, बटाटा वडा, कांद्याची भजी, लोणचं, पापड, खारे, शेंगदाणे. तोंडाला पाणी येऊ देऊ नका, एखादच आहे आज. एवढं जेवायला होत आहे का? आणि एका बाजूला त्या श्रीमंताने प्रत्येक महिलासाठी येवल्यावरून कापसे पैठणी आणली होती. आई साहेब, एका ताटामध्ये ती कापसे पैठणी आणि 5-5 ग्रॅमचं सुवर्ण सोनं दान. सर्व महिला जेवायला बसल्या. ते गरीब झोपड्यातली माता माऊली बसली, तिच्या शेजारी तिचं लेकरू बसलेलं आहे. आणि त्यानं त्या ताटातल्या वाटीतला गुलाबजाम बघितला. खुशी गुलाबजाम बघितला आणि त्यानं ते गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकला. त्या लेकरानं तोंडातला गुलाबजाम टाकल्याला त्या श्रीमंताने बघितला, राग आला, जवळ गेला आणि एक थोबाडी थांबली लेकराची. आहे का?
एका चापटामध्ये ते लेकरू खाली पडलं, गुलाबजाम खाली पडला. आईला राग आला, महाराज आई उठली, लाल डोळे केले आईनं. त्या श्रीमंतांनी सांगितलं, मावशी तुम्ही खाली बसा, तुम्ही खाली बसा, हे तुमच्यासाठीच आहे सगळं जेवण, हे तुमच्यासाठी पैठणी, हे सोनं तुमच्यासाठी आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, खरं सांगा, अरे जिच्या लेकराच्या मुखातला गुलाबजाम खाली पडला ती माय आता ताटाला हात लावील का? हात लावी? तिने सांगितलं, फेक तुझं हे वैभव, जाळून टाक, काही घेणे देणं नाही मला, निघाले मी आहे का? बिना जेवता माय निघाली का? अरे लेकराचा अपमान माय सहन करत नाही, तसं साधूचा अपमान माझा जगाचा मालक सहन करत नाही का? पण हात जोडून विनंती, तुम्हाला होत असेल दान धर्म करा, आदर आतिथ्य करा, जमत पाया पडा, नाही जमल पाया पडू नका, हात जोडू नका. पण कळकळीची विनंती आहे, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही जातीच्या, कोणत्याही पंथांच्या साधू संतांची इथून पुढे फक्त हो निंदा करू नका, अपमान करू नका. ऐका, महात्मे कधीच कुणाला हो श्राप देत नसतात, पण तुमच्याकडून झालेला त्रास ते सहन करतात. पण त्यांचं हृदय बोलतंय, हृदय, आणि ते हृदय तुम्हाला तळतळाट देतो, तळतळाट. म्हणून कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाची निंदा करायची नाही. विभीषणाचा अपमान केला, पण विभीषणजी रामचंद्र प्रभूकडे जातात. हा कुठं कुठं जातो म्हणून रावणानं विभीषणाच्या पाठीमाग 2 आपले दूत पाठवले होते, सुख आणि सार. विभीषणजी भगवंताकडे येतात. रामचंद्र प्रभूने विभीषणाकडे बघितलं आणि हनुमंतरायला विचारलं, हनुमान वो कौन अपनी तरफ आ रहा है? वही तो है भगवान, रावण का छोटा भाई विभीषण आपका रात दिन सुमिरन करता है लंका में, सीता मां की तलाश करने के लिए उन्होंने बहुत मदद की थी. प्रभु बोले, मैं क्या कर सकता हूं? प्रभु आप उनका स्वीकार करो. किती स्वीकार केला लक्षात घ्या, किती स्वीकार केला. अरे रावण मरायच्या आधी रामचंद्र प्रभूंनी समुद्राच्या काठावर विभीषणाचा राज्याभिषेक केला. महाराज राजतिलक करून टाकला. हनुमंतराय म्हणले, प्रभू काय मी तुम्हाला एवढा स्वीकार सांगितलं नव्हता करायला, तुम्ही तर याचा राजतिलकच करून टाकला. पण न जाणे रात्रभरामध्ये रावणावर काही परिणाम झालाच, आणि तो रावण उद्या तुम्हाला शरण आला तर तुम्ही त्या रावणाला काय देणार आहात? लंका तर विभीषणाला दिली गोविंदराव, उद्या रावण शरण आलास तर रावणाला काय देणार? तेव्हा प्रभूने सांगितलं, हनुमान अजूनही अयोध्येच्या राजसिंहासनावरती माझ्याच पादुका आहेत. समजा उद्या रावण शरण आला, विभीषणाला लंका दिली, रावण जर आला तर मी त्याला माझी अयोध्या देऊन टाकेल का? विभीषण शरण आयो कियो लंका ये सुनियो रावण आयो करूंगा योद्धा करूंगा योद्धा. विभीषणाच्या द्वारा त्या दोघांचा शोध करण्यात आला. लक्ष्मणजन त्या दोघाला पकडलं, शुक आणि शारणाला, आणि सांगितलं, सुख सारण किस लिए आए थे आप? आपकी सेना का भेद जानने के लिए आए थे भैया. भेद मिला हमें क्या, ब्रह्म को ही भेद नहीं हो मिल सकता. आपको जान प्यारी है, बहुत प्यारी है.
एक काम करू, कुछ भी करते, एक चिठ्ठी लिहून दिली आहे का आणि सांगितलं रावणाजवळ जाऊन पोहोचू, ही चिठ्ठी आहे का? सुख आणि सारण रावणाच्या दरबारात आले, रावणाजवळ चिठ्ठी दिली, सुख सारण दोघाला विचारलं, भेद मिला, मतलब अरे तपस्वी के सेना में सबसे ज्यादा पावरफुल योद्धा कौन है? त्या सुख आणि सारंगाने सांगितलं, मालिक सबसे ज्यादा पावरफुल योद्धा कौन है इसकी जानकारी नहीं मिली, लेकिन सबसे कम पावर वाला योद्धा कौन है इसका अंदाजा लगा के आए है। तो कौन है मालिक? जिन्होंने अक्षय का क्षय किया, जिन्होंने बगीचा का नाश किया और अकेले लंका को जलाकर राख कर दिया, वो तपस्वी के सेना का सबसे कम पावरफुल योद्धा है। अख्खं मंत्रिमंडळ हादरलं सर आहे का? विचार करू लागले, कमी ताकदवाला एवढं पॉवरफुल आहे, आता ते पॉवरफुल आल्यानंतर आपलं काय होईल? यही तोर जरी हो हाथ सुल तोरा, सकल कपित महबल तोरा। रामचंद्र प्रभूंनी त्याच वेळेला बिभीषणाला विचारलं, बिभीषणजी, जी प्रभू काय करायला पाहिजे आता? बिभीषणाने सांगितलं, प्रभू समुद्राची प्रार्थना करा, समुद्र प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व सैन्या समवेत वानरा समेत आपल्याला पलीकडे रस्ता दिलाय का? आता प्रार्थना, विनंत्या, हे सगळं लक्ष्मणजीला मान्य नव्हतं शिंदे सर. लक्ष्मणजीचं म्हणणं होतं वेळ फार कमी आपल्याकडे, प्रार्थना करण्यात वेळ घालू नका, त्यापेक्षा धनुष्याला बाण लावा, समुद्र हो बाहेर येईल. पण प्रभूला धर्म संकट पडलं. एका बाजूला सक्का भाऊ आहे, स्वतःचा भाऊ आहे, दुसऱ्या बाजूला वैर्याचा भाऊ आहे. प्रभूने विचार केला लक्ष्मणाचं ऐकावं तर विभीषणाला वाटेल मी तर वैर्याचाच भाऊ आहे, माझं कसं ऐकतील ऐका. पर विभीषणाचं ऐकावं तर लक्ष्मणजी म्हणतील याच्यासाठी मी 14 वर्ष निर्हारी जीवन जगलं, निद्रेचा त्याग केला, राजाचा त्याग केला, बायका पोराचा त्याग केला. धर्म संकट पडले, भगवंताला काय करावं. आणि म्हणून रामचंद्र प्रभूंनी असं सांगतात 3 दिवस प्रार्थना केली. किती दिवस होणार काका? आणि मग नंतर दुपारच्या वेळेला लक्ष्मणजीला आवाज दिला, लखन जी भैया लाओ धनुष्य और बाण मेरा. लखन नाचने लगा, आखिर मेरी बात माननी पड़ी ना भैया. लखन खुश, पण विभीषणाच्या चेहऱ्यावरही आनंद होता महाराज. कारण पहिल्या भेटीत वैर्याचा भाऊ असून स्वतःच्या भावाचं ऐकलं नाही, पट्ट्याचं ऐकलं, एवढा विश्वास संपादन केला होता विभीषणाचा रामचंद्र प्रभूने. ऐका, याला धर्म सेतू म्हणतात. सेतूचा अर्थ होतो पूल, पुलाचं कामही जोडणे. ना रामभाऊ जोडीला शेजारी शेजारी बसू द्या की. ते कूलर थोडं इकडे करा वाटलं असतं. बरं बसा. काय चालू होतं आपलं? विटू काय चालू होतं? ए इटिया काय चालू होतं? कथा म्हणाले बघा. हे
धर्म सेतू महाराज, आणि सेतूचा अर्थ होतो पूल, आणि पुलाचं कामही जोडणे. आता आमच्या पलीकडे गाव कोणतं आहे? देवठाणा. देवठाण्याच्या आणि उसवच्या मध्ये पूल आहे का नाही? पुलाचं काम काय? जोडणं. म्हणजे अलीकडची माणसं पलीकडने आणि पलीकडची अलीकड, म्हणजे जोडणं. जो जोडतो त्याला सेतू म्हणतात. धर्म सेतू म्हटलं याचं काम आहे. जीवनभर रामचंद्र प्रभूंनी जोडण्याचं काम केलंय, जोडण्याचं काम केलंय. रामाचा जन्म झाला आणि लगेच रावणाला मारलं आणि राज्याभिषेक सोहळा झाला असं थोडंच आहे महाराज.